हॅलो, मी विद्या। आज मी भोगीची भाजी आणि भाकरी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी इथे पाणी उकळले, त्याच्यात 3 प्रकारच्या पापड्या, जी भोगीच्या भाजीमध्ये जाड पापडी, बारकी पापडी आणि थोडीशी चपटी पापडी अशा 3 प्रकारच्या पापड्या मी घेतलेल्या आहेत। इथे थोडीशी मी 4 ते 5 बोरं, थोडे हरभरे, थोडे शेंगदाणे आणि थोडे अर्धा वाटी मटार, हे सगळे जे आपले भाजी आहे ते आपण पूर्णपणे उकळून घ्यायची, कारण पापडीमध्ये आळ्या वगैरे असण्याची शक्यता असते। त्यामुळे पापडी वगैरे छान मीठ टाकून गरम पाण्यात उकळून घ्यायची आणि त्याला उकळी आल्यानंतर ना आपण त्यात मेथी, थोडीशी 1 मूठभर मेथी आणि 2 ते 3 वांगी टाकायचे। वांगी आणि मेथी लास्टला या म्हणून टाकायची की वांग्याचं गाळ नाही व्हायला पाहिजे म्हणून। आणि आता हे मी इथं लसूण टेचून घेते आणि या भाजीला आपण आहे ना लसूण भरपूर टाकायची। आणि माझ्या पद्धतीप्रमाणे मी या भाजीमध्ये वाटण नाही टाकत, खोबरा कांदा वगैरे आपण जे वाटण टाकतो ना ते मी वाटण नाही टाकत आहे। तर हे फक्त मी लसूणची फोडणी आणि आपले घरातले मसाले। हे बघा, आता मी इथे 3 ते 4 चमचे, मोठं जरा तेल जास्त वापरायचं आहे भाजीला, मोठे 3 ते 4 चमचे मी तेल घेतले, त्यात जिरे मोहरी टाकले। जिरे मोहरी तळतळल्यानंतर मी एक अख्खी लसणीची कांडी होती ना ती पूर्णपणे टेचून घेतली आहे। छान ती एकदम ब्राऊन करायची। ब्राऊन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घरगुती जो मसाला आपण वापरतो तो, तुम्हाला तिखट कसं कमी जास्त लागेल तसं त्याप्रमाणे मी 3 चमचे इथं घातलेला आहे। आणि थोडीशी हळद, थोडंसं मीठ, चवीपुरतं कमी जास्त लागेल त्याप्रमाणे। आता हे व्यवस्थित आपण बारीक आचेवर छान मसाले परतून घ्यायचे आणि आपण ते उकळी आणलेल्या ज्या भाज्या होत्या ना त्या पूर्णपणे आपण त्याच्यात मिक्स करून घ्यायच्या। बिन वाटणाची ही भाजी तुम्ही एकदा करून बघा, खूप मस्त होते। आणि तो भाज्यांचा सगळा सार असतो ना तो त्या रस्स्यामध्ये व्यवस्थित उतरतो। खोबरं आणि कांदा वगैरे आपण टाकतो ना त्याच्यामुळे भाजीला जास्त अशी म्हणजे तो सार जो भाज्यांचा असतो तो जास्त मिळून नाही, पण याच्यामध्ये तुम्ही करून बघा, छान लागते। पातळ बाजरीची भाकरी आणि ही भाजी व्यवस्थित लागते। आता याच्यामध्ये मी वाटीभर पाणी टाकलेलं आहे, कारण भाज्या थोड्या आपल्या अर्ध कच्च्या आहेत आणि आपल्याला थोडंसं तळी तळी म्हणतात ते थोडंसं अगदी भाजीमध्ये ग्रेव्ही असतात ते तसं ठेवायचं आहे आपल्याला। त्याच्यामुळे मी त्याच्यात 1 बाउलभर पाणी ओतलं आहे। आता मी ही भाजी पूर्णपणे मंद आचेवर शिजून घेणार आहे। तेल पण छान सुटलं आहे बघा त्याला, मस्त। आता ही भाजी आपण 5 ते 10 मिनटं आहे ना व्यवस्थित वाफ देऊन शिजून घ्यायची। शिजत आलेली असल्यावर थोडंसं आपण त्याच्यामध्ये एक अर्धा वाटी म्हणण्यापेक्षा अर्ध्याच्या अर्धी वाटी मूठभर तीळ टाकायचे, कारण भाजीमध्ये तीळ टाकायचे असतात भोगीच्या, त्याच्यामुळे मी तीळही ॲड केले आहेत। बघा, आपली भाजी ही तयार झालेली आहे। व्यवस्थित तीळ मिक्स करून घेते मी आता। तीळ आपल्याला शिजवायचे नाही आहेत, नुसते आपली भाजी पूर्ण शिजल्यावर आपण त्याच्यामध्ये तीळ नुसती भाजी परतून असे मिक्स करून ठेवायचे। आता बाजरीची भाकरी बनवण्यासाठी इथे मी पिठामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी हळद, मीठ आणि हळद टाकण्याचं कारण असं आहे की मीठ हळद टाकली की भाकरीचा कलर खूप सुंदर होतो। आणि आपण थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं। हळद आणि मीठ जर टाकलं नाही ना आपण तर भाकरी एकदम काळपट आणि कशी तरी आणि खाण्यासाठी चांगली नाही वाटत। आपण कसं जेवण हे थोडंसं कलरवर पण डिपेंड असतं ना, त्याच्यामुळे आपण काय करायचं, थोडंसं हळद मीठ टाकायचं। ती हळद मीठ नाही टाकलं तर भाकरी कशी थोडीशी एकदम चिखलसारखी दिसते, चांगली नाही वाटत। मग ते आपण हळद मीठ टाकलं तर भाकरी खूप सुंदर होते। बघा तुम्ही करून, काळी भाकरी अशी म्हणजे आपल्याला कोणाला खाऊशी नाही वाटणार, म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं हळद मीठ टाकलं तर टेस्टी पण दिसेल आणि खायलाही छान लागेल। मीठ टाकल्यामुळे त्याला थोडी रुची पण येईल। असं व्यवस्थित पीठ फेटून घ्यायचं आहे बघा, छान मळून घ्यायचं पूर्णपणे, अगदी मखमलीसारखं पीठ व्हायला पाहिजे पूर्णपणे। मी हे पीठ आता जोपर्यंत मऊ होत नाही ना तोपर्यंत मी अशी रगडतच राहते त्या पिठाला। व्यवस्थित अगदी लोण्यासारखं पीठ मळून घ्यायचं। हे बघा किती छान झालं बघा पीठ मळून। आपल्या भाकऱ्या पण अशा सुंदर होणार आहेत। आता थोडं पीठ टाकून घ्यायचं भाकरीला लावायला आणि व्यवस्थित हातावर थोडीशी थापून घ्यायची। हे बघा, अशी व्यवस्थित थापून घ्यायची। आणि ह्या भाकऱ्या शक्यतो पातळच करा, कारण काय माहिती आहे का, ह्या भाकऱ्या जाड असल्या ना मग त्या अशा कडक भाजता येत नाहीत आपल्याला। अगदी गोळा छोटा घ्यायचा आणि भाकरी एकदम मोठी करायची आणि मग सेंटरला अजिबात थापटायचं नाही जास्त, साईडनीच दाबायचं। थोडं 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 पीठ घ्यायचं, व्यवस्थित थापून घेतल्यानंतर ना त्याच्यावर आपण व्यवस्थित पांढऱ्या कलरचे तीळ टाकायचे आणि ते थापटायचे। आणि आता पांढऱ्या कलरची तीळ जी साईड असते ती तव्याला लागली पाहिजे
अशी टाकायची भाकरी। आता त्याला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं। भाकरी करताना कधी पण पूर्णपणे भाकरीचं पाणी वाळल्याशिवाय भाकरी पलटी करायची नाही, कारण भाकरी पलटी केली तर ती पूर्णपणे आतून करपलेली आणि लालसर दिसते आणि टेस्ट पण बिघडते त्याची। आणि एकदा पलटी केल्यावर भाकरी कडक झाल्याशिवाय परत पलटी करायची नाही। त्याच्यामुळे काय होते, दोन्ही साईडनी भाकरी व्यवस्थित शिजते आणि ती खायला पण चांगली लागते। अशी कोरडं ओलसर किंवा मध्येच कुठं कच्ची अशी नाही। बघा किती छान झाल्यात माझ्या भाकऱ्या, व्यवस्थित मस्त। बघा 5 ते 6 भाकऱ्या त्या पिठामध्ये झाल्यात। मी इतक्या पातळ भाकऱ्या केल्यात ना की त्या कुरकुरीत झाल्यात। बघा हे बघा, तोडताना पण आवाज येतोय। आता तुम्हाला येत नसेल कारण मी हे बघा किती छान माझ्या भाकऱ्या झाल्यात बघा, कुरकुरीत कडक। आणि भोगीच्या भाजीबरोबर आपण जेव्हा भाजी करतो ना तेव्हा भाकऱ्या थोड्याशा कडक असल्या ना छान लागतात। हे बघा भाजी पण कलर किती छान आला। वाटण नसल्यामुळे ना सगळ्या भाज्यांचा सार हा रशात व्यवस्थित उतरतो आणि भाजी एकदम टेस्टी लागते। सांगा बरं माझी भाजी कशी झाली मला कमेंटमध्ये। बघा मस्त वाटतंय की नाही भोगीचं ताट, वा मस्त।